किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यास मंजुरी देण्यात आली आहे। 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेली आहे। बघा, आज 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, तर त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला सुद्धा पेरणीसाठी अनुदान मिळवायचं असेल, तर तुम्ही सुद्धा एक अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पेरणीसाठी अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितले आहे की नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच विविध जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करण्यासाठी 7000 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। तर या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी 7000 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी पेरणी अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु त्यासाठी एक अर्ज करायचा आहे, तो अर्ज सुद्धा बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजेच आज विविध जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांची पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या विविध जिल्ह्यामधील असतील त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी पीएम किसान योजनेची पहिली यादी विस्तार सुद्धा होणार आहे, जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना या 2 हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। म्हणजे सरसगट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7 ते सरासरी विस्तार झालेले आहेत। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 12000 रुपये आलेले आहेत। तर शेतकरी बांधवांना लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। सोबत जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19 हप्ते आलेले आहेत। म्हणजेच 19 हप्त्यांच्या माध्यमातून 38000 रुपये आलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना 19 हप्ते आलेले नसतील, तर त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील सर्व हप्ते विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना अर्धवट पैसे मिळाले असतील किंवा मागील हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल, तर तुम्ही सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील सर्व पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, कोणत्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही सुद्धा पात्र ठरत असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल, तर तुम्ही सुद्धा यामध्ये पात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल, त्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे
मिळणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांना तुम्हाला 2 हप्त्यांचे 6,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार आहेत त्या शेतकरी बांधवांना केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे। सोबतच जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील तर ते शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती नोंदणीकृत असावे। त्या शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती KYC सुद्धा केलेली असावी। म्हणजेच जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी, KYC सुद्धा केलेली असावी। सोबतच जे शेतकरी बांधव PM किसान योजनेचे लाभार्थी असतील तर त्या शेतकरी बांधवांनी PM किसान योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। PM किसान योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती KYC सुद्धा केलेली असावी। म्हणजेच शेतकरी बांधवांनो या दोन्ही योजनांच्या वेबसाईट पोर्टलवरती KYC करायचे आहे। जे शेतकरी बांधव या 2 हप्त्यांसाठी KYC करतील त्या शेतकऱ्यांना 2 हप्त्यांचे 6,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही। सोबतच ज्या शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर असेल परंतु दुसरे कोणतेही वाहन नसेल, याच्यामध्ये ट्रक असेल, पोकलँड असेल, JCB असेल यांसारखी वाहने नसतील त्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। बघा सरासरी 90% शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे सरकारने ट्रॅक्टर वगळलेला आहे। परंतु ट्रॅक्टर सोडून दुसरं कोणतेही वाहन तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजे। याच्यामध्ये 4 चाकी गाडी असेल, ट्रक असेल, पोकलँड असेल यांसारखे कोणतेही वाहन नसायला पाहिजे, तरच तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, ज्या शेतकरी बांधवांचा ऑनलाईन 7/12 निघत असेल, ऑनलाईन 8 उतारा निघत असेल त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल, ज्या शेतकरी बांधवांचा ऑनलाईन 7/12 निघत नसेल, ज्या शेतकरी बांधवांचा 8 उतारा ऑनलाईन निघत नसेल त्या शेतकरी बांधवांना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। सोबतच 6वी पात्रता म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल किंवा पेन्शनधारक असेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेमधून बाद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, PM किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल, पेन्शनधारक असेल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच 7वी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, तरच पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो या 2 हप्त्यांसाठी ज्या पात्रता घालण्यात आलेल्या होत्या त्या पात्रता तुम्हाला सुद्धा सांगितलेल्या आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। परंतु कोणत्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, कोणते शेतकरी बांधव या 2 योजनांमधून अपात्र सुद्धा ठरवण्यात येणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाही। सोबतच ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल, ज्या शेतकरी बांधवांचा 7/12 आणि 8 उतारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल त्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने या 2 हप्त्यांसाठी नवीन नियम लागू केलेले आहेत आणि हे नवीन नियम कडक नियम आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करायचं आहे। ज्या शेतकरी बांधवांना पुढील वर्षांमध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा या नियमांचं पालन करायचं आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल त्या शेतकरी बांधवांना अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांना सुद्धा याच्यामधून बाद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल, KYC केलेले नसेल त्या शेतकरी बांधवांना सुद्धा अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा सांगितले आहे की कोणते शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र आहेत, PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी
पात्र आहेत. म्हणजेच जे शेतकरी बांधव पात्र ठरतील त्या शेतकरी बांधवांनी यापुढे व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. परंतु जे शेतकरी बांधव अपात्र ठरलेले असेल त्या शेतकरी बांधवांनी व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल. कारण जे शेतकरी बांधव अपात्र ठरणार आहेत त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तांतर करणं शक्य होणार नाही. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून विस्तांतर सुद्धा होतच असतात. एकाच दिवशी 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी 7,000 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पेरणीच्या अगोदर विस्तांतर होणार होता. त्या अनुषंगाने आजपासून पात्र शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे. तर हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी तब्बल 7,000 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. जे शेतकरी बांधव 20 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी 7,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला अजून पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही सुद्धा एक काम करायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार आहे. त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आलेला नसेल त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा एक काम करायचं आहे. त्यानंतरच त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा विस्तांतर होणार आहे. परंतु हे अनुदान सरसकट सर्व जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना मिळणार नाही. 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांनाच हे अनुदान सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून हे अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामध्ये असतील त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, काही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही सुद्धा त्या गोष्टींचं पालन करायचं आहे तरच पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी कर्जमाफीचा प्रश्न विचारलेला होता. तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, तर या पक्षाने निवडणुकीच्या अगोदर राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना शब्द सुद्धा दिलेला होता की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करून टाकू. परंतु निवडून येऊन सरासरी 6 ते 7 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत, तरी पण शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. परंतु राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून काल परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे की शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज पाहिजे असेल तर त्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज देण्यात येणार आहे. म्हणजेच सिबिलची अट न लावता तुम्हाला कर्ज देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज पाहिजे असेल तर त्या शेतकरी बांधवांनी बिनधास्तपणे 2 लाखांचं कर्ज घ्यायचं आहे. कारण तुमचे 2019 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये जे कर्जमाफी आहे तर ते कर्जमाफी 100%
होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही। थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे, सांगितलेले आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी मनामध्ये गैरसमज करून घेऊ नये, कोणत्याही शेतकरी बांधवांनी कर्ज भरू नये, कोणत्याही शेतकरी बांधवांनी कर्ज रिन्यू करू नये, कारण कर्जमाफी 100% होणार आहे। भारतीय जनता पार्टीचा जो पक्ष आहे तर त्या पक्षाने स्पष्टपणे सांगितलेलं होतं की निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू, तर तो शब्द 100% पाळणार आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी करायची नाही। तुम्हाला बँकेचा फोन येणार नाही, तुम्ही सुद्धा कर्ज भरायचं नाही, तुमची कर्जमाफी होणार आहे। सध्याच्या स्थितीला निधी उपलब्ध नसल्यामुळे कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। तरी पण शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संबंधित अजून एक अपडेट आलेली आहे, ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज 2 हप्त्यांचे पैसे या 20 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी जिल्हा, दुसरा जिल्हा यवतमाळ, तिसरा जिल्हा चंद्रपूर, चौथा जिल्हा नागपूर, 5वा जिल्हा वर्धा, 6वा जिल्हा अमरावती, 7वा जिल्हा वाशिम, 8वा जिल्हा अकोला, 9वा जिल्हा बुलढाणा, 10वा जिल्हा जालना, 11वा जिल्हा बीड, 12वा जिल्हा अहिल्यानगर, 13वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 14वा जिल्हा जळगाव, 15वा जिल्हा नाशिक, 16वा जिल्हा धुळे, 17वा जिल्हा नंदुरबार, 18वा जिल्हा गोंदिया जिल्हा, 19वा जिल्हा भंडारा आणि 20वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळालेला नसेल, सोबतच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळाला नसेल, त्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला मागील हप्ते सुद्धा मिळणार आहे। सोबतच ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, कारण या 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। तुमची बँक या 10 बँकांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा या 10 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 5वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 6वी बँक म्हणजे सिटी बँक, 7वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 8वी बँक म्हणजे कॉर्पोरेशन बँक, 9वी बँक म्हणजे आयसीआयसीआय बँक आणि 10वी बँक म्हणजे एचडीएफसी बँक। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, या 10 बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, कारण या बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण काल भरपूर शेतकरी बांधवांनी सुप्रीम कोर्टासमोर आंदोलन केलेलं होतं, तर त्याचा परिणाम थेट बीजेपी पक्षावरती दिसून आलेला आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भरसभेमधून सर्व शेतकरी बांधवांना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की शेतकरी बांधवांनो, तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु सध्याच्या स्थितीला निधी उपलब्ध नसल्यामुळे कर्जमाफी करता येत नाही, कारण कर्जमाफीसाठी सरासरी 70,000 कोटींचा निधी असायला पाहिजे, परंतु सरकारकडे एवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे कर्जमाफीवरती अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। परंतु हा निर्णय 100% होईल, कर्जमाफी 100% होईल असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी कर्ज भरायचं नाही। जे जे शेतकरी बांधव कर्ज परतफेड करत असतील त्या शेतकरी बांधवांना फक्त 50,000 रुपयांचं प्रोत्साहन देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भात आणि पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।